नमस्कार श्रोते हो. सर्व दत्तभक्तांना माझा नमस्कार. श्री हरिभाऊ जोशी निटूरकर भाऊ महाराज लिखित श्रीपाद श्री वल्लभांचे संक्षिप्त चरित्रामृत आपण ऐकत आहात. मागील व्हिडिओत अध्याय 11वा आपण श्रवण केला. या व्हिडिओत अध्याय 12वा आपण श्रवण करावा ही विनंती. या अध्यायाच्या शेवटी सिद्धमंगल स्तोत्र आपण श्रवण कराल. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. अध्याय 12वा. नामानंद स्वामींची भेट. शंकरभट्ट कुरवपुराला जात असता मार्गात एक केस सोडलेली स्त्री धावत आली व तिच्या मागे 2 क्रूर बलिष्ठ पुरुष आले. तेव्हा शंकरभट्ट म्हणाले, तुम्ही या स्त्रीचा वध केल्यास कुष्ठरोगाने त्रस्त व्हाल. ते त्या स्त्रीला म्हणाले, तू घाबरू नकोस, श्रीपाद श्रीवल्लभ तुझे रक्षण करतील. हे वक्तव्य ऐकून ते क्रूर पुरुष निस्तेज झाले. शंकरभट्ट म्हणाले, बाबांनो, चांगली कर्मे केल्यास चांगली फळे मिळतात. तुम्हास तुमच्या वाईट कर्माचा पश्चाताप होत आहे. त्रैलोक्याचे आधार दैवत श्रीपाद प्रभू सध्या कुरवपूरला आहेत. त्यांचे दिव्य चरण तुमचा उद्धार करतील. ती स्त्री म्हणाली, आमच्या गावात एक मांत्रिक आला. माझ्यामुळेच नवऱ्याला नपुसकत्व आले असे सांगून त्याने नवऱ्याकरवी मला घरातून हाकलवून लावले व नंतर मी माहेरी जात असता माझ्या वाटेत येऊन वाईट नजरेने पाहू लागला. मला भीती वाटून मी मोठा दगड त्याच्या शिरावर मारला. तो मरून पडला. मी घाबरून निघाले. एका टेकडीवर ध्यान करीत असता हे दोघे दुष्ट माझ्या मागे लागले. तुम्ही माझी सुटका केली. शंकरभट्ट म्हणाले, श्रीपाद प्रभूंच्या कृपेने तुझे रक्षण झाले. ते अंतर्यामी असून कालातीत आहेत. सर्व घटनांच्या मागे कारणरूपाने ते स्थिर असतात. श्रीपाद स्वामींना सगुण, निर्गुण, साकार, निराकार स्वरूपात कोणीच जाणू शकत नाही. आपण त्यांचे नामस्मरण केल्यास अनुग्रह नक्कीच होतो व सर्व दुःखातून मुक्तता होते. ते चौघे नामस्मरण करीत निघाले. मार्गात नामानंद स्वामींचा आश्रम लागला. श्रीपाद प्रभूंचे रूप परिवर्तन. सर्वांनी नामानंद स्वामींना नमस्कार केला. तेव्हा नामानंद स्वामी म्हणाले, पूर्वी मी सद्गुरूच्या शोधात निघालो. फिरत फिरत पिठिकापुरम येथे पोहोचलो. तेथे कुंती माधवाचे दर्शन घेऊन बाहेर येताच एक चांडाळ उभा होता. तो म्हणाला, सद्गुरूच्या शोधात फिरत आहेस. मीच तुझा सद्गुरू आहे. मीच संन्यासोत्तर तुला नामानंद नाव दिले. तुझ्याकडील सर्व संपत्ती गुरुदक्षिणा म्हणून अर्पण कर व मला साष्टांग नमस्कार करून गुरु म्हणून माझा स्वीकार कर. नाही तर तुझ्या शरीराचे तुकडे करून मी तुला मरणप्राय यातना देईन. तू देवांची आराधना केलीस तरी कोणी तुला मदत करणार नाही. भीतीने मी त्या चांडाळाचे पाय धरले, परंतु दिव्य मंगल स्वरूप दर्शनाचा मला भास झाला. भगवान म्हणाले, मी श्री दत्त आहे. सध्या श्रीवल्लभ रूपात पीठिकापुरात अवतरित झालो आहे. मी तुझा सद्गुरू आहे. तू धर्मप्रसार कर. शेवटी माझ्या पदास येशील व ते अंतर्धान पावले. श्रीपादांच्या दर्शनास ते पुढे निघाले. फिरत फिरत अप्पळराज शर्मांच्या घरी आले. तेव्हा श्रीपाद श्रीवल्लभ अन्नाचे भरलेले ताट घेऊन आले व स्वहस्ते नामानंदांना जेवण भरविले. धन्य ते गुरु व धन्य ते शिष्य. श्रीपादांनी त्याला आशीर्वाद दिला. तुला सर्व सिद्धी प्राप्त होतील. कशासाठीही
तुला हात पसरावा लागणार नाही. मी तुझ्याबरोबर अदृश्य रूपाने असेन. मी डोळ्यांच्या पापणीप्रमाणे तुझे रक्षण करीन. अनेक जन्मातील पापपुण्याचे फळ क्षीण असेल तर पुण्य महाविशेषमध्ये जमा होते व श्री दत्तप्रभूंची भक्ती प्राप्त होते. अशा भक्ताला सर्व सिद्धी प्राप्त होतात. श्री दत्त ब्रह्मदेवाला भक्ताचे प्रारब्ध बदलण्याचे आदेश देतात. भक्तांच्या प्रारब्धामुळे मार्गात येणाऱ्या अडचणी त्यांचे अनुभव नकळत सुसह्य होतात. श्री नामानंदांच्या दर्शनाने आम्हाला आनंद झाला. त्या दोन दुष्टांना नामानंद म्हणाले, तुम्ही एकभुक्त व्रत करा. कष्ट करून मिळवलेल्या धनाने सद्ब्राह्मणांना अन्नदान करा. तुमच्या पापाचे क्षालन होईल. जर पूर्वीच्या सवयीने दुराचार कराल तर श्रीपाद स्वामी दुप्पट शिक्षा देतील. त्या स्त्रीला ते म्हणाले, तू अनघा देवीचे व्रत केल्यास सुखी होशील. श्री दत्तात्रेयांची आराधना करून त्यांना संतुष्ट कर. दुसऱ्या दिवशी अन्नसामुग्रीने भरलेली एक बैलगाडी आश्रमात आली. तो गाडीवान सुशिलेस म्हणाला, तुझा पती, सासू, सासरे दुसऱ्या बैलगाडीतून येतील. तो गाडीवान इतरांसारखा नव्हता. त्याच्याकडे सारखे पाहत राहावेसे वाटे. तो निघून गेला. नंतर ध्यानातून बाहेर आलेले नामानंद स्वामी म्हणाले, तुम्हाला गाडीवानाच्या रूपात श्रीपाद श्रीवल्लभांनी दर्शन दिले. तुम्हाला गाडीवानाच्या रूपात श्रीपाद श्रीवल्लभांनी दर्शन दिले. दुसऱ्या गाडीतून सुशिलेच्या घरचे येऊन तिला घेऊन गेले. शंकरभट्ट व दोन्ही ब्राह्मण कुरुपुराला निघाले. जेव्हा श्री बापनार्यूंना श्री दत्तात्रेयांचे दर्शन घडले तेव्हा त्यांनी सिद्धमंगल स्तोत्र लिहिले. यातील अक्षरे प्रभावशाली आहेत. या स्तोत्राच्या पठणाने स्वप्नात सिद्धपुरुषांचे दर्शन होते. मनातील सर्व कामना पूर्ण होतात. सिद्धमंगल स्तोत्र. श्रीमदनंत श्रीविभूषित अप्पल लक्ष्मी नरसिंह राजा, जय विजयी भव दिग्विजयी भव, श्रीमदखंड श्री विजयी भव. श्री विद्याधरी राधा सुरेखा, श्री राखीधर श्रीपादा, जय विजयी भव दिग्विजयी भव, श्रीमदखंड श्री विजयी भव. माता सुमती वात्सल्यामृत परिपोषित जय श्रीपादा, जय विजयी भव दिग्विजयी भव, श्रीमदखंड श्री विजयी भव. सत्य ऋषीश्वर दुहितानंदन बापनाचार्य नुत श्रीचरणा, जय विजयी भव दिग्विजयी भव, श्रीमदखंड श्री विजयी भव. सावित्र काठक चयन पुण्यफला, भारद्वाज ऋषी गोत्र संभवा, जय विजयी भव दिग्विजयी भव, श्रीमदखंड श्री विजयी भव. दौचौपाती देव लक्ष्मी गण संख्या, पोधित श्रीचरणा, जय विजयी भव दिग्विजयी भव, श्रीमदखंड श्री विजयी भव. पुण्यरूपिणी राजमांबासुत गर्भ पुण्य फल संजाता, जय विजयी भव दिग्विजयी भव, श्रीमदखंड श्री विजयी भव. सुमती नंदन नरहरि नंदन दत्तदेव प्रभु श्रीपादा, जय विजयी भव दिग्विजयी भव, श्रीमदखंड श्री विजयी भव. पीठिका पुर नित्य विहारा, मधुमती दत्ता मंगल रूपा, जय विजयी भव दिग्विजयी भव, श्रीमदखंड श्री विजयी भव. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार. अध्याय 12वा समाप्त.
यानंतरच्या व्हिडिओत अध्याय 13वा आपण श्रवण कराल. नमस्कार.